सो आम्ही आलो आहोत आता कोलम जंक्शनला. सो हे आहे कोलम जंक्शन. विशाल आणि प्रथमेश चेंज व्हायला गेलात, मी पण जाणार आहे आता. सो आम्ही पोचलो फास्टच. म्हणजे विषय म्हणजे तिथं रेल्वे तर आम्हाला 400 रुपये होत आहेत. सॉरी, रिक्षा 400 रुपये आहेत. 350मध्ये 5 जण बसून आलो आहे रिक्षामध्ये. सो मध्ये कुठं ब्लॉग्स बीस केलं नाही कारण खूप भानगडीत होतो. पण तिथं येऊन बघतोय तर काहीतरी इथं मस्तपैकी रांगोळी केल्या. आज ओणम आहे त्यामुळे लय भारी अशी रांगोळी केल्या. भारी आहे, छान आहे. सो तिने चेंज केल्यात. इथं असं रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. इथे रेल्वे होती नेत्रावती आमची, ती गेली पुढं तिरुवनंतपुरमला. सो बघू काय काय आता विषय पुढं होतं आहे. ही ऋतुजा, श्रुती, हे आमचं सामान. आणि आमचे 2 मेंबर्स कमी झालेत आता. तर आम्ही आलो आहोत लक्ष्मी दिदी म्हणजे जिजूंच्या घरी आलो आहे आम्ही. सो मी ओणम सेलिब्रेशनसाठी आलो आहे. हां, इथे लाईटमध्ये अरे सगळे. सो आम्ही आलो आहे लक्ष्मी दिदीच्या घरी. साहेब बसले तिथं मस्तपैकी घर. यू मस्त आहे. इथे काय काय करत आहे, छान घर. सो सुंदर असं ड्रिंक श्रीदेवीने दिलं. थँक्यू. सो सुंदर असं जेवण आमच्या समोर आले. मस्त असं दिसायला आले. टेबल काय मस्त भारी दिसायला लागला आहे. एक नंबर. इशे काय सांगू तुम्हाला, एक नंबर. सो आम्ही आलो इथं जेवायला. सो मस्तपैकी असे ताट सजले. ताट नाही सजलं, पान सजले. वा, सोन्यावर सोने. वा, मस्त जेवण आहे, छान दिसायला लागले. नावं काय मला एकाची पण काय माहीत नाही. ह्याचं कप्पा नाव आहे. पप्पडम. ओके. श्रीदेवी सगळं ओरिएंटेशन देतात जेवणाचं. ओके. हे बनाना. ओके. ह्याला म्हणतात अवियल. हां. पचडी. ओके. हे पचडी, दुसरं पचडी. ओके. हे कप्पा. कॅबेजचे तोरण. हे इंजी करी म्हणजे जिंजर पिकल टाईप. हां. आणि हे मँगो पिकल. हां. हे फिश. ओके. भात, परिप करी. हो. चोर. ओके. असं मस्तपैकी जेवण आहे. एक्स्ट्रा खीर. ओके, छान मस्त मस्त जेवण आलं आहे माझ्यासमोर. मी काय आता तुम्हाला सांगतो, सगळं झाल्यावर विषय सांगतो तुम्हाला. आणि इथं सांबार पण आहे समोर, सांगायचं राहिलं. आणि कढी पण आहे. छान आहे सगळा विषय, एक नंबर आहे. बाय बाय. फायनली माझं जेवण झालं आहे चकचकीत. विषय आता पाणी आले, मला जर पाणी पाहिजे. सो विषय सगळं मस्त होतं, छान होतं, एक नंबर. खूप दिवसानंतर भारी जेवण होतं. बाय बाय. राशी रांगोळी फटाकडे झाले तिथं फोडायचं. विषय म्हणजे पूर्ण दिवाळी. चंद्रयान 3चं अपयश. जरा सुद्धा गेलं नाही खाली पिशी. चला, तरी पण आम्ही दुसऱ्या प्रयत्नात चंद्रयान 4 सोडण्याच्या मागं. नाही वाटतं हा परत नाही हाय काहीतरी. अरे फुसका विषय आपला पाहिजे. सुंदर असे चालले फटाडे फोडवायचं. पूर्ण दिवाळी विषय. रेंजमध्येच आहे. आमची श्रुती जात आहे मोठ्या मिसाईल मॅन आमची श्रुती सातपुते मोठा बॉम्ब लावत जात आहे गेवशी. सो चिरपूट बॉम्ब लावलाय तिनं. वा, कसं वाटतंय तुम्हाला एवढं मोठं मोहीम करून? हे जिजू आमचे एक वर समाधानी न राहून दुसरं बॉम्ब घेऊन जाण्यासाठी तयार असलेली श्रुती. हे हत्यार
आणि बोलायचा पण विषय. विवाद आला, मी घरात कावलोय. अरे तिथंच काय झाला विषय, दोनदा लुंगी सुटली बाहेर विशाल. दोनदा विशाल लुंगी सुटली. अरे मी 2 फुरफुर भाज्या आणि 1 चिटकून उडून आले. विषय काय विषय नाही, म्हणजे इंडियन आर्मीला मागं सोडल्या विषय. आणि हा आमचा विशाल मस्तपैकी तयार बियार होऊन आला आहे. सो प्रथमेश आणि माझी लुंगी होय दोनदा जुडली एकदा. बाय बाय बाय, नंतर भेटतो. आणि काय काय विषय आम्ही फायनली गिफ्ट दिले जिष्णू दीदीला. इतकी मेहनत करून शेवटी गिफ्ट दिलं. पण एक नंबर. पण बघूया दीदीला आवडते का. सुरी घेऊन येणार आहे. सुरा आणलाय तिनं, सुरी नाही. काय माहिती का? काय माहिती का? अभिषेक आणि अभिषेक पॅकिंग मस्त पॅकिंग आहे. काय आहे ते? डोलकी? ती खाली धरली. थांब थांब थांब. ठीक आहे. तसं नाही बा, ते उचल. ओके. आम्ही खाली पकडतो. असं? ते पॅकिंग निघणार समोर काचे काचे काचे. नाही नाही, उचल. ते पकडून तुम्ही हेल्प करा. सो फायनली लय मोठं प्रयत्न चालले आहेत बॉक्स करण्यासाठी. वा, आणि शेवटी बॉक्सेस फाडला. काय आमची पोरं बघा, सुंदर असं वॉच. ॲक्च्युली ह्याचं स्टँड कुठे आहे? सो हे काय स्टँड. हँगिंग वॉच नाही. चंदन वॉच चंदनच्या त्यांच्या माणसासाठी. तिथून हे करणार का ते? सो गुड मॉर्निंग. आज 30 तारीख आहे. सो आम्ही आता आहे मुंड्रू आयलंडला. सो रात्री आम्ही वेळानं आलो, सो त्यामुळे काय हॉटेलचं दाखवलं नाही. सो हे आमचं हॉटेल आहे मस्तपैकी. आता बघू, दाखवतो तुम्हाला. मस्त रूम आहे. जरासं एक मानाचं जास्त वाटतं, पण ठीक आहे. एक मिनटं. ते काका दिसले मला. खरं तर प्लास्टिकच्या बॅग्स पाहिजे होते आणि बॅग पाहिजे होती. मी आणलो आहे, खरं विसरलो. सो ही आमची रूम आहे. छानपैकी रूम आहे. प्रथमेश आवरायला आहे त्यामुळे दाखवत नाही रूम. एवढी छान आहे. सामान ते ठेवले असं. AC पण आहे इथं. फॅन आहे. काय दाखव. आणि मस्तपैकी कॉक्रोच पण आहे. 3000 रुपये भरून आम्ही कॉक्रोच घेतला आहे इथे. बाय बाय. छान आहे रूम. ओके ओके बाय. सो खूप दिवसांनी काय झाले माझ्या डोळ्यासमोर चपाती. विषय इतके दिवसांनी चपाती खायला लावले. चपाती आणि भाजी विषय. नाहीतर भातावर आयुष्य चाललं होतं. पटपट घेतो. एक नंबर वाटायला लागले मला. दिवसांनी खायलो. आणि हे सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे. म्हणजे खाकी टिश्यू पेपर एक नंबर विषय. चपाती विषय लय दिवसांनी विषय. घरचेच बोलत होते ते आता मला की चपाती कसं खातोयस, काय खातोयस. भात भात भात. सो घेतो हे जरा. कॉफी. एक कॉफी और 3 चाय. मस्त. सो फायनली खा लावले चपाती भाजी विषय पहिल्यांदा त्या दिवसांनी. आय एम डन विथ माय फूड. सो एक आले कॉफी विषय. काय भारी दिसायला माहिती आहे. आत्ता तर एवढं फुगलेलं पूर्ण मस्त एकदम केरलिंग कॉफी. वाव. टेस्ट करतो जरा.
मस्त भारी एक नंबर विशाल चहा कॉफी विशाल आम्ही कॉफी घेतलेली बट विशालनं काय घेतलं नव्हतं चहा कॉफी बट आमचं बघून विशाल तो कॉफी गेल्या तर इथं काय चालेल ट्राय करायचं बघा म्हणजे चपातीचं पूर्ण विषय कोल्हापुरी विषय तो दुपारचे साधारण 3 वाजल्यात सो आम्ही आलो बटर कप रेस्टॉरंटला सकाळी आलेलो नाश्ता केलेला तिथेच आलो परत सो बघूया मस्तपैकी जीवूया हाय सिस्टम विषय आलो ऑर्डर देतो आणि सांगतो काय आलं आहे जेवण थाळी मागवलेली पण हे असं प्लेट काय दिले कळणार नाही पण असं नाही जे पण असलं तरी छान आहे शे बघूया छान बाय बाय छान असतं आहे जेवण तरी पण सांगतो नंतर बाय तो मग असे पहिले काही झालं नव्हतं प्लेट रेडी पण आता प्लेट रेडी झाल्या पूर्ण विषय रंगीत संगीत पूर्ण भारताचा संगीत फिश आहे सगळं फिश करी आल्या खास आमच्यासाठी आणि बाकी सगळं सेमच आहे हे भाजी नाले भारी आहे विषय छान लागलं सगळीजण बसल्यात शिवत्या जरा नाराज आहे ही ऋतुजा बाय बाय छान आहे ब्लॉग्स बाय सो इथं चालले बोट रेसिंग वेलम कल्ली विषय लॉक करायचा सो तुम्ही सगळी रेडी आहे का असं विचारा तारावर डग 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 त्याच्या हातात बहुतेक ते टॉस करतायत डग जिथे जाणार तिथे टॉस जिंकला बघा तो डक आहे म्हणजे डक जिकडे जाणार तिकडे जिथे डग जाणार तिथे जायचं असेल नाही असं इथे आणि लेट शोरा मारतात जरा बोलले ते बघ लागले की डक पकडायचं चाललंय विषय ते डग बघ किती लांब आहे. बिचारे डगला रात्री खातील हे किती त्याच्या जीवाला हाय ना किती कसलं जीव पुढे माणसं मागे मागे अरे पकडला डक विषय मला काय करायचं श्री पकडल्यानंतर काय करायचं असा विषय एकदम कल्ली नव्हतं तर ते साधं काय होतं विषय माहीत आहे तो बदक असा सोडतात पाण्यात आणि तो पकडायचा आहे म्हणजे ते स्पेसिफिक जो एरियामध्येच पकडायचा तिथून पकडलं नाही तर मग काय नाही शेवटी कुणीच पकडलं नाही तिने बदक म्हणून कॅन्सल झालं ते विषय तर इथं काय तर विषय चालला आहे बघतो जातो तिथं काय विषय आहे दाखवतो तुम्हाला श्री चलो बघूया आय थिंक रेस चालल्या रस्सी खेच बघूया थांबा रस्सी खेच चालल्या विषय रस्सी खेच सुरू झाल्या साइड में मारेंगे ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಜೋಡಿದೆ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಜೋಡಿದೆ ಅದು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಆಡಿ ಆಡಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಬರಬಲಿ ಹಾಗೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಡುತ್ತಿಲ್ಲ ನಮ್ಮ
കൊടുക്കില്ല എന്ന വാശിയോടുകൂടി ചലച്ചിട്ട് പങ്കെടുക്കുക. ആദിവാസിയേറിയ രസകരമായ മത്സരം അടൂരാനും दुसरा राऊंड सुरू आहे. വക സുഭാഷ് മെമ്മോറിയൽ എവറോളിംഗ് ട്രോഫി 501 ക്യാഷ് അവാർഡും ഒരു വാഴക്കുലയും അർജുനൻ മെമ്മോറിയൽ എവറോളിംഗ് ട്രോഫിക്ക് വേണ്ടിയുള്ള അതിവാശിയേറിയ വടംവലിയാണ് നടന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. അടൂരാൻ ക്യാപ്റ്റനായിട്ടുള്ള ടീമും വിഷ്ണു കൊച്ചേന ക്യാപ്റ്റനായിട്ടുള്ള ടീം തമ്മിലാണ് പിടിക്കുന്നത്. അങ്ങനെ വിസ്തരിച്ചിട്ടുണ്ട്. 1, 2, 3 വിസ്തര് കേൾക്കുമ്പോൾ മാത്രമേ മത്സരം തുടങ്ങാവൂ. ഇപ്പോൾ അതെ ടൈപ്പ് ചെയ്യണം. മത്സരം ആരംഭിക്കുകയാണ്. 2 കൈയടിച്ച് പ്രോത്സാഹിപ്പിച്ചെടുത്ത് അങ്ങനെ വിവാഹിതരും അവിവാഹിതരുമായിട്ടുള്ള അതിവാശിയേറിയ വടംവലി മത്സരം നടക്കുന്നത്. വിവാഹിതരും मॅरिड आणि नॉन मॅरिडचा विषय चाललाय. म्हणजे सगळे जर मॅरिड लोक आहेत आणखी नॉन मॅरिड आहे. കൈയടിച്ച് പ്രോത്സാഹിപ്പിച്ച് ഞങ്ങൾ ജയിക്കും എന്ന വാശിയോടെ വിവാഹിതരും ഇല്ല കൊടുക്കില്ല എന്ന വാശിയോടുകൂടി അവിവാഹിതരും ഏറ്റുകൊണ്ടിരുന്ന വാശിയേറിയ വിവാഹിതരും അവിവാഹിതമായ അതിവാശിയേറിയ വടംവലി മത്സരം ഇല്ല. ഒരാളും ഞങ്ങൾ പുറകോട്ട് പോകില്ല, ഞങ്ങൾ വിട്ടുകൊടുക്കില്ല എന്ന വാശിയോടുകൂടി ഉണ്ട് അവിവാഹിതരും. എന്നാൽ മക്കളെ കേൾക്കുന്നതിന് വേണ്ടി ओ नॉन मॅरिड ग्रुप जिंकलाय विषय. ഈ പേര് വിളിച്ചവർ എത്ര പെട്ടെന്ന് സ്റ്റേജിൽ വരും. विषय आमच्या पुरी गेल्या तर सिरीज घ्यायला म्हणजे टॅलेंट काय कमी नाही आता काय അങ്ങനെ വനിതകൾ തമ്മിലുള്ള വടംവലി മത്സരത്തിന് बघूया असायला नको. മത്സരം श्रुते जा तू पण स्पोर्ट लीडर. सो विषय अगं जा की. രണ്ട് ടീമിലെ ക്യാപ്റ്റൻ അശ്വനി ക്യാപ്റ്റനാണുള്ള ടീം. थांबल्या तयारी झाल्यात जोरदार. आमच्या पोरी मैदानात उतरल्यात. അശ്വനി ക്യാപ്റ്റനാണുള്ള ടീമും विषय झालाय आमच्या पोरी मैदानात तयार कशी त्या पोरगीला सो तयार आमच्या पोरी पण मैदानात तयार आहे. हो का हे त्या मॅरिड वरचे अनमॅरिड गावनूर विषय आणि आमच्या पुरी बघा कशा विषय. അശ്വനി ക്യാപ്റ്റനാണുള്ള ടീമും റാണി ക്യാപ്റ്റനായ ടീം തന്നെയാണ് വലിക്കുന്നത്. 3 बायकावरचे पोऱ्या. ഒരു ടീം 2 പ്രാവശ്യം വലിയില്ല. ഒരു ടീം 2 പ്രാവശ്യം വലിച്ചു ജയിച്ചാൽ വലിയില്ല. സ്ത്രീകളുടെ വടംവലി മത്സരമാണ് നടക്കുന്നത്. ആ വണ്ടി ഒന്ന് ബ്ലോക്ക് ചെയ്യണേ. അതിന്റെ മുമ്പോട്ട് നിന്ന് പുറകോട്ട് വലിച്ച് ജയിക്കാൻ പോകുന്ന വാശിയേറിയ വടംവലി. അങ്ങനെ റാണിയും അശ്വിനിയും കൈയോട് കൈകോർത്തുകൊണ്ട് വാശിയോട് പങ്കെടുക്കുന്ന വീരോട് പങ്കെടുക്കുന്ന അതിവാശിയേറിയ വടംവലി മത്സരം. ടീമോട് ശ്രദ്ധിക്ക്. ആദ്യം വിശ്രമിക്കാൻ തയ്യാറാണ്. രണ്ടാമത്തെ വിശ്രമം പണം കൈയെടുക്കണം. മൂന്നാമത്തെ വിഷയം ഭരിക്കണം. ആദ്യത്തെ വിഷയത്തിന് തയ്യാറാവണം. രണ്ടാമത്തെ വിഷയത്തിന് പണം കൈയെടുക്കണം. മൂന്നാമത്തെ വിഷയത്തിന് ഭരിക്കണം. തയ്യാറാവുക. രണ്ടാമത്തെ വിഷയത്തിന് പണം കൈയെടുക്കും. ओके तयार विषय विषയം പിടിക്കണം. उचलल्या किडनीची सामना रंगणार आहे. जोरदार जोरदार विषय. कोल्हापूरच्या पोरी कोल्हापूर पराभव नाही अजून विषय. काय झाला विषय. ओके कोल्हापूर दाबून पराभव झालाय. अशा तऱ्हेने कोल्हापूरच्या पुरी വളരെ ആഗ്രഹത്തോടുകൂടിയാണ് റാണി ഈ മത്സരത്തിൽ പങ്കെടുത്തിരിക്കുന്നത്. അതിന് 1-ാം റൗണ്ടിൽ റാണി വിജയിച്ച सो आता दुसरा राऊंड सुरू आहे. ആ വാഹനം കിടത്ത് വിട്ടു നോക്കിയില്ല.
तो आमच्या पुरीकडे जातो तिकडे त्यांना फोटोमध्ये घेतो. सभी ओके हे आहेत कसा 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 आता सामन्याची अजून एकदा सुरुवात. पुन्हा एकदा सुरुवात. ഒറ്റ വിസിൽ മതി. വരം റൈറ്റ് ഒറ്റ വിസിലിന് മനസ്സിലാക്കിപ്പിക്കുക. അശ്വനി ശ്രദ്ധിക്ക്. ആദ്യത്തെ വിസിലിന്റെ വയറോടെ രണ്ടാമത്തെ വിസിൽ വടം കൈയെടുക്കണം, മൂന്നാമത്തെ വിസിലിന്റെ വടം പിടിക്കണം. അടി ഒന്ന് കൈയടിച്ച് ഒന്ന് കൈയടിച്ചു ഞാൻ തോക്കത്തില്ല. दाबून पराभव झाला आहे कोल्हापूरच्या पोरींचा. विषय तरी पण हसायला आल्यात. ഹലോ രണ്ടാം റൗണ്ടോടുകൂടി തന്നെ ആദ്യത്തെ റൗണ്ട് एवढं समजण्याची आहे ॲक्टिंग चाललंय की आम्हाला काही सगळं येते. पल्ल्याळी म्हणजे काय विशेष तरी पण हसायला आल्यात बघा. काय चला आता तिसऱ्या राऊंडसाठी सगळे ആദ്യത്തെ വിസിലിന്റെ വടം കൈയെടുക്കുക, രണ്ടാമത്തെ വിസിലിന്റെ വടം കയറ്റുക, മൂന്നാമത്തെ വിസിലിനെ പിടിക്കുക. लेडीज पहिलवान हॅलो हॅलो विषय महिला റെഡിയാണോ അശ്വനി? വടം കൈയെടുക്കണം ആദ്യത്തെ വിസിലിന്. चालले स्टार्टिंग. വലിച്ചു നിർത്തണം, മൂന്നാമത്തേനെ പിടിക്കാവൂ. उचलल्याशिवाय सोडायचं नाही असं म्हणतात. ओके शिट्टी वाजली. तो आमचा डिफेन्स വടംവലി മത്സരം കഴിഞ്ഞ ഉടൻ തന്നെ ക്വിസ് മത്സരം ജൂനിയർ വിഭാഗമാണ് മത്സരം. കയ്യടിച്ചോട് ആ നിൽക്കുന്നവർ സൈഡിൽ കയ്യടിച്ച് പ്രോത്സാഹിപ്പിച്ച് आमच्या कोल्हापूरच्या पोरीच्या असून पण रडून ഗംഭീര വടംവലി നടത്തിയ രണ്ട് ടീമിനും ശ്രീനാരായണ ഒരു സാംസ്കാരികയുടെ അഭിനന്ദനങ്ങൾ. क्विस मत्सरात കാണിക്കും. सो आम्ही आलो आहे इथं ज्यूस प्यायला. भारी ज्यूस भेटते, होममेड ज्यूस. बघूया कसं कसं तयार करतात दाखवतो तुम्हाला. अरे गेली सकाळी मुन्नार म्हणजे ते डिस्ट्रिक्टमध्ये आहे. त्यांच्यापासून मुन्नार आणि 2 तास आहे. मुन्नार म्हणजे ते माउंटेन जायचं ते टी प्लांटेशन होतं. आपण हे काय विषय दूध आहे का? नाही तिथे थंडी असते आता. पण पाऊस म्हणजे पाऊस पडल्यानंतर भारी वाटलं ना मला. आता म्हणजे जा तिकडे अजून सुद्धा म्हणतोय तो मला प्लॅन करून पायावर काय बघायला होते मग आणि तिकडे चालली मिक्सरमध्ये गरा पोहायचं मिक्सर. काय आहे हो? ते टेंडर कोकोनट हो हे टेंडर कोकोनट शेक आले. मला वाटतं लेमनचं आमचं काहीतरी बनवायचं झाले. मिरची काहीतरी टाकली विषयी लिंबू. लिंबू पहिला आहे. मीठ आणि काहीतरी तिखट. हा बा काय चालली मिक्सिंग करायचं मस्तपैकी. ऍटलीस्ट मी देते तर तू देत पण नाही.
असलं तर काय काहीतरी आहे विषय अबे पाहिजे काय तुझं कसलं बनलंय ग ते तुझं कसलं आहे ते तुझं शीट मला दिसलंय सो ते आणलंय सोडा शे टेंडर कोकोनट आहे सो झाला आहे आमचा लेमन स्पेशल लेमनवाला ज्यूस सो हे विशालला दिया विशालचा एंड माझा वाला चालला आहे लेमन ज्यूसचा प्रोसेस होती विषय काय विचारू तूच विचार दिस इज हो हे ग्रेपवाला विषय आहे म्हणजे जांभळाचा आहे हां ते अरे हा ग्रेप सॉरी द्राक्षाचा विषय एक नंबर विषय दिसला मला सो श्रीदेवी म्हणते की मला टेस्ट करायला पाहिजे त्या सॉलिड विषय घी टेस्ट कर सगळ्यात भारी हे आहे कारण मला पर्सनली ग्रेप त्याने कापायला कसं आहे नाही आवडलं बरे छान आहे म्हणते मला ग्रेप मनापासून अजून 2 काय घेतलंय एक passion fruit आणि एक हे टेस्ट कोणाला एक मस्त टेस्ट करून सांगतो छान आहे विषय एक नंबर विषय आहे तिखट छान लागायला लागले मस्त आहे हे म्हणाल तुम्ही काय चाललं आहे लोंबाले तर हे आहे मिरची छान आहे मिरची छोटी छोटी असते इथं भारी लागायला एक ग्लास बघा ग्लास म्हणजे तांब्याच मस्त एक नंबर केवढा मोठा ग्लास चालला आहे आज 31 तारीख आहे 31 ऑगस्ट सो आम्ही चाललो आहे बोटिंगला सो काल आम्ही मस्तपैकी जेवलो रात्री आलो सकाळी मी 5 वाजता उठलेलो तरी पण विषय आता उठलो तरी पण लेट चाललो आहे बघू काय कसा होतो आहे सनराईज तर मला झालेला दिसतोय विषय तुम्हाला काहीतरी पलीकडे मस्त आहे इथं पण काय नको दाखवायला मस्त विषय डायरेक्ट तुम्हाला बोटपर्यंत दाखवतो शे बाय बाय तो आम्ही असं कुठल्या रस्त्यानं चाललोय मस्त रस्ताच रे काय आहे ते वॉटेवर पाण्यातनं नाही पाण्यावरून बोटीतनं हे बोट अंडरग्राऊंड होतं माहिती आहे हां होय काय अंडरग्राऊंड ओके श्रीहरीनं शोध लावलाय हे अंडरग्राऊंडमध्ये पण श्रीहरीला असं सगळं बघा असं विषय हळूहळू संत गती नाही कामच सुरू आहे काम सुरू काय हे काहीतरी म्हणायला आले काय ते विषय कोण आले तरतर येते सो ते अंटार्क्टिका हाडाट्रिका असं काहीतरी आले सो मस्तपैकी अरे झूम नाही होत भावा झूम नाही हो अबैत आहे मस्तपैकी हळूहळू आम्ही जात आहोत सुनेरी वादी आले की हा गाणलो की जरा हां टेम्पू आर वॉट क्या इट इज कॉल्ड कपडे धुणे क्लोथ्स आर टेकन हा मला वेगळं माझा वर्ल्ड फेमस वर्ड सूप आम्ही आलो वन आहोत. फेमस वर्ड सोन आहे तुझा मग करतो काहीतरी असं आहे ते that is the rarest most common Bartley. That Bartley is way to another dimension. Yes, you drink it, teleported to another dimension.
वाह 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 वाह, क्या वादी आहे. That tunnel is named the tunnel of death. खाली हो, डेथ टनल. There can be death happen by डोका आपटून. बघ बोट चेन त्याची. बाळ इथं कसं काय 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 अरे इथनं कसं जायचं? हे जयंती नाल्यापेक्षा पण छोटं आहे. आणि तेच सांगतोय हे आपल्या पॅकेज मध्ये नाही ते मग अंडरग्राऊंड घालतो. हो हो, ती बोट आहे त्यासाठी. त्यासाठी वेगळं आहे. स्कुबा डायव्हिंग बोट. येस. वा वा वा. आंबोळच आहे. हा, काहीतरी विकायला आलाय बघ, चिरमुरी. वा, ती पा सुंदर अशी बोट, पण त्यापेक्षा आमची सुंदर अशी बोट. विशाल काय आहे ना व्यवस्थित? ओके, गुड. छान. कसा आहे नजारा? नाही अजून आला. ना नाही अजून आला. आला की नाही नजारा? आला. ह्याला काय नाही आला? त्या जागेत लोक फुटबॉल खेळतात. वा वा, होय काय विषय. सो आम्ही तर मस्तपैकी व्ह्यू बघायला लागलो, एन्जॉय करायला. काय भारी व्ह्यू आहे, एक नंबर. काय विषय, लांबपर्यंत समुद्र नाही, बॅकवॉटर. आणि हो माणूस झोपलाय, बोंबला. सगळी इथं मस्तपैकी एन्जॉय करायला लागल्यात. ही आमची श्रीदेवी, प्रथमेश झोप आहे मागं बसला. ही श्रुत्या. रात्री वाह वाह वाह, क्या व्यू है, क्या नज़ारा है, क्या आपको फोटो चांगला बताओ. मोबाईल बाहेर टाकून वाह, टाकून द्या सर. एक नंबर विषय. वाह वाह वाह. अमेरिका फोटो मागता. तो आम्ही जातो जराशा बोगद्यामधून. गेला तो आता विषय काय चाललं याच्यातनं बरोबर. सो आम्ही आलोय आता नाश्ता करून, मॅगी खाऊन. सो आता आम्ही आलोय गोटी सोडा. कसं उघडायचा? माझ्या अंगावर नको. जीव नाही थांबतो ना. विषय झाला, विषय एंड. पण गोटी कुठे गेली? हे काढू शकतो. हे बाटली फेकू नका. ओके, पिल्यानंतर फेकलं फेकू ते काढू शकतो. गोटी खूप थंड आहे. पण त्याला ते पास कर. हा काय, तू काय शोधायला लागलायस? आम्ही इथं पाण्यात उतरलोय आणि हे काय आहे? गेली गोटी. हे बघ यू मोती. विषय चुम्मा. सो आम्ही उतरलोय बेटामध्ये. सो विषय नंबर. असं पलीकडे बघितलं ना, सगळं पाणी पाणी, म्हणजे पाणी 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 पाणी. आणि मध्ये असा टाकू आहे, आयलँड. आणि हे गोडं पाणी आहे, खारं पाणी नाही आहे. पूर्ण बघा लांबपर्यंत असं पाणी पाणी, चारो ओर पाणी ही पाणी. सो आणि इथं बघितलं की खाली हे पण आहेत, मासे पण आहेत बघा, दाखवतो. पाणी हाला लागले, वेव्ज. वाव, सगळीजण फोटोशूटमध्ये व्यस्त. आम्ही इथे डान्स करतो. आम्हाला जो मोती भेटलाय त्याचे मालक करोडपती अब्जादेश. मोती टाकलं. मोतीच टाकला, बोंबला इथं. पैसे आहे असे. सो मॉडेल नाही तरी पण मॉडेलपणाचे कौस फोटो काढून तिथं पण काढू शकतो. असं काढू आता. पडलं. बघायचं तर हे इथं श्रीनं काहीतरी विषय आणलाय, काहीतरी सांगायला आलाय. काय? श्रीहरी. हा आता हे हरिभाऊ बोल की, ओरिएंटेशन. आता उघडला नाही तर मस्त पचका. काय आहे खरं? मोती नाही? काय आहे खरं? अरे जातीचं मासं ते खात्यात नाही. हे खायचं असतं कुठेतरी. स्कॅलप स्कॅलप स्काल्प असते, मारला असते का जरा जीवाला. हो तर खायला. तुला जगायला कोणी सांगितलं? हा हे बघ इथे. हा हे बघ म्हणत होतं मोती. तो बनवतोय काय? सो असा काहीतरी विषय. तो हे फायनली ओपन केलंय सगळं साफसूफ करून.
खाऊन दाखव. खाऊन दाखव. हा हे खाऊन दाखवल्यावर कोण मला काय देणार? हे खाऊन दाखवल्यावर कोण मला काय देणार? मी मारते. काय आहे ते खरं? हे खायचं असतं खरं म्हटलं. स्कॅलप्स म्हणतात. ए पत्या, हे खाऊन दाखवलं तू 1000 रुपये देणार? अरे दी देवी. ठीक आहे खा. श्रीकडे फोन दे रे. गोड त्याचे आता फोटो बिटो काढलेत. श्री अरे काय करायला तिथं? उघडालोय रे. अरे काय आहे विषय? अरे बापरे, आई शपथ. हे बघ याला मोती म्हणतात. हे ते साचलेलं असतं. हे आपण पैसे कमवू शकतो आणि खूप. विषय मोती सापडला आणि हे पाण्यात. काय खातात लोक. ए नॉर्मल आहे. मी असे 10-15 असं शोधून काढ. आई शपथ, म्हणजे रोजची सवय आहे. एक नंबर. खूपच ओव्हर झाला. ओव्हर ॲक्टिंगचे 50 रुपये कट. श्रीचे. आम्ही जातो आमच्या गावाला. बाय बाय. हो आम्ही बोगद्यामध्ये चाललो आहे, कॅनलमध्ये. सो 20 किलोमीटरचा बोगदा आहे. हो का, असं गेलं की नाही एक किमान एक असं गेलं की किमान एक काका कुठे गेले? झोपले? वर नाही येणार ते. हां. ते लंडनला असते तसं येतात. सो आम्ही आलो 20 किलोमीटर पार झालं. वेनिस हा ऑफ वेनिस. मस्त वाटते. क्या सीन है. असं म्हणते तिला. वाह वाह वाह. चारों ओर कोरा ही कोरा. मस्त. कसल्या वे हो आम्ही आलोय आता हरिपाड जंक्शन स्टेशनवरून. काय तिकडनं आलो कोलम जंक्शनला बसलो. तिथं कोलममध्ये शॉपिंग बिपिंग केली आणि बसलो हरिपाड ट्रेनमध्ये आणि आलोय आता हरिपाडमध्ये ह्या दुकानात. विषय आणि हे काका आहेत की नाही आपल्या कोल्हापूरच्या विषय. म्हणजे ते इथं राहत होते आधी 2 वर्ष इथं राहिले. हो हे काका. हे पत्त्या आणि श्रीदेवी काय श्रुती काहीतरी घ्यायला आल्या. मस्त आहे काका. फ्रेंडली. काय खायला दिलं. हलवा बिलवा सगळा विषय फुकटात. एक नंबर. काय सामान घ्यायला लागल्यात. आजचा आमचा शेवटचा दिवस आहे. सो वाईट वाटायला लागले थोडं. नको वाटायला जाऊचं. छान वाटत होतं. म्हणजे पूर्ण ॲडजस्ट झालं होतं. आठवण आकाशदादाची तीन खूप यायला लागल्या. आकाशदादा आणि रोहीची चेष्टा मी मिस करायला लागले खूप. एकच वाक्य बोलणार आमचा रोहित. बट काय बोलणार. विषय भारी होता रोहित. मिस करावले भावाला. जातो बघतो. रिक्षाची काम आणि रिक्षा शोधून फोन करून बोलवल्या. त्याची वाट बघायला लावली. बघूया काय विषय होते. येईल थोड्या वेळात रिक्षा. आम्ही पुन्हा ते अरबिन रेस्टॉरंटला जायचं ठरले. तिथं मंडी खायची विषय. आजचा शेवटचा दिवस आहे म्हणून आज स्पेशल ठरला. उद्या जायचं परत. बघू. नको वाटायला आली असं बोलायला. जायचं काय आता पर्याय नाही. कॉलेजमध्ये मग शिव्यापाडांचा फोन यायला लागला आहे. काय विषय. तोपर्यंत बाबा बाय बाय. हुई कोण आहे. टाटा. फायनली आम्ही आता रिक्षामध्ये बसलोय आणि आमचं शेवटची रिक्षा. शेवटची नाही उद्या पण एक आहे बट रात्रीची शेवटची. रातची गाडी 12ची. लास्ट नाईट इन द केरला. यस लास्ट नाईट इन केरला. एन्जॉय. ताडीमाडी. आता आम्ही सगळी विषय जाऊया कुठेतरी खाण्यापिणी. गुड मॉर्निंग. आज 1 तारीख आहे. सो आज आमचा लास्ट डे इन मन्नार. सगळं पॅकिंग बिकिंग झाले. रात्री वेळानं आलो. काल रात्री अरेबियन रेस्टॉरंटला गेलेलो. छान बिर्याणी खाल्ली. सगळं विषय. पण आल्यावर पटपट पॅकिंग केलं. सगळे आलो आहे आणि आता आलो आहे नाश्ता करायला. सो या नाश्त्याची खूप मिस करीन नंतर. परोठा खरंच बघू. छान आहे. चण्याची भाजी आणि परोठा मस्त. पराठा मिस यू लास्ट टाईम. बाय बाय. तो फायनली आम्ही तिथून निघून पोचलो. हरिपाडवरनं एक 11:15 वाजता निघलो आणि आता साधारण पोचले. ते काय रस्त्याच कुठं तर. सो आम्ही आता लागलो जेवायला. बिर्याणी मागवल्या. छान आहे.
जराशी टेस्ट केली आता छान होती. आणि पहिल्यांदा ते हे पण दिलं रस्ता पण आहे छान आहे तसं व्यवस्थित आहे. चालेल बाय बाय. गुड मॉर्निंग. आज 2 सप्टेंबर आहे. सो आजचा प्रवासाचा आमचा शेवटचा दिवस. सकाळी 7 वाजता रेल्वे आली. 1.5 तास एक रेल्वे लेट होती डिले होती. सो आता बसले बसमध्ये. पुण्याची बस आहे वाया कोल्हापूर जाणार आहे. बघू कसा विषय. बसले आता बस 7:15ला बस सुटली बस. बघूया आता सध्या काय मिस करतोय केरळला श्रीदेवीला. बाय बाय.